आणखी एक महत्त्वाची बातमी, वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आलेली आहे। तर संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली। संजय शिरसाट यांनी निविदेची अनामत रक्कम न भरल्यामुळे हा लिलाव अखेर रद्द करण्यात आला। वीट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया आता 6व्यांदा रद्द झाली आहे। संजय शिरसाट यांनी पैसे न भरल्यामुळे हा लिलाव अर्ज रद्द करण्यात आला आहे। वीट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेमध्ये संजय शिरसाट यांनी भाग घेतलेला होता, मात्र या सगळ्याच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। विरोधकांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यानंतर शिरसाट यांनी आपण या लिलावामध्ये भागच घेणार नाही असं म्हटलं होतं। निविदा प्रक्रियेमध्ये संजय शिरसाट यांना हे वीट्स हॉटेल मिळालं होतं, मात्र त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही। अनामत रक्कम न भरल्यामुळे ही लिलाव प्रक्रिया रद्द झाली आहे। थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, अखेर वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली। शिरसाटांनी निविदेची अनामत रक्कम भरली नाही। नक्कीच निखिला, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रेल्वे स्टेशन रोडवरचं अत्यंत पंचतारांकित जे वीट्स हॉटेल होतं, ते वीट्स हॉटेल घेण्याचे संजय शिरसाट यांच्याकडून प्रयत्न सुरू होते। या संदर्भातली निविदा प्रक्रिया सुद्धा त्यांनी पूर्ण केली होती। निविदेमध्ये त्यांना हे हॉटेल सुद्धा मिळालं होतं, मात्र संजय शिरसाट यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप व्हायला सुरू झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून आपण बाहेर पडणार असल्याचं सांगितलं होतं। धन्यवाद दत्ता, एकूणच माहितीबद्दल। 67 कोटींना हे हॉटेल शिरसाट विकत घेणार होते।